ठाण्याच्या भविष्यातील पाणी प्रश्नासाठी आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्याला यश आलं आहे। शिलार आणि पोशीर प्रकल्पातून 600 MLD पाणी मिळवण्याच्या मागणीसोबतच इतर जलस्रोतातून अतिरिक्त पाणी उपलब्ध होऊ शकते का याची चाचपणी करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत। तसेच काळू धरणाचे प्रलंबित न्यायालयीन प्रकरण जलद गतीने निकाली काढण्यासाठी ते फास्ट ट्रॅक करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेता शिलार व पोशीर प्रकल्पांमधून ठाणे महानगरपालिकेस एकूण 600 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसंदर्भात जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी केलेल्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीत ठाण्याच्या वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने भविष्यातील पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली। शिलार आणि पोशीर प्रकल्पांमधून प्रत्येकी 300 MLD असं एकूण 600 MLD पाणी ठाणे महानगरपालिकेस उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी शासनाकडे केली आहे।